बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. नीट निकालाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्या. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आहे. कोणालाही काही तक्रार असल्यास संबंधित यंत्रणेकडे दाद मागावी अशा प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भातली आता महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. मला असं वाटतं की या संदर्भात एकूण सगळी प्रक्रिया जी आहे ही पारदर्शी आहे. त्यामुळे जी काही ॲन्सर शीट आहे त्या ॲन्सर शीटवरनं किती मार्क्स मिळाले पाहिजे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी काढलं जाऊ शकतं. कोणाचा काही ग्रीव्हियन्स असेल तर त्यांनी जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीकडे जावं आणि त्या एजन्सीमध्ये आपला ग्रीव्हियन्स मांडावा. आत्ता आपण जे म्हणताय त्याची मला काही माहिती नाही. मी मगाशी येताना सहज टी व्हीवर पाहत होतो तर काहीतरी दाखवलं, कुठला तरी मुलगा ती ॲन्सर शीट घेऊन होता. मला असं वाटतं की अतिशय सायंटिफिक आणि पारदर्शीप्रमाणे ही संपूर्ण परीक्षा पार पडलेली आहे. त्यामुळे जर कोणाला ग्रीव्हियन्स असेल तर ग्रीव्हियन्स रिड्रेसलची सिस्टीम आहे तिथे त्यांनी गेलं पाहिजे. पुण्यातील कंत्राटदार आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. योग्य ती कायदेशीर कारवाई करतील. पोलीस कोणाच्याही दबावाखाली काम करत नाहीत अशी प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली. असं वाटतं की जर पोलिसांनी त्या संदर्भात एफआयआर केला असेल तर पोलीस योग्यच कारवाई करतील. कोणाचाही दबाव नाही आहे. जी काही कायदेशीर कारवाई करायची ती पोलीस करतील. बातमी कल्याण डोंबिवलीमधून. कल्याण डोंबिवलीतील भाजप विरुद्ध मनसे, माजी आमदार राजू पाटील विरुद्ध भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे असे आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तर आरोप प्रत्यारोपामुळे राजकारण मात्र चांगलंच तापलंय. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप विरुद्ध मनसे अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. राजू पाटील यांच्या विरोधात नगरसेवक दीपेश म्हात्रे अशा प्रकारचे सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि या आरोप प्रत्यारोपामुळे राजकारण मात्र चांगलंच तापलंय. मी बोलण्याच्या ओघात बोललो, काय बाजार मांडला तरी लगेच जोरात, जसं काय आबाळ कोसळलं यांच्यावर. ते दीपेश म्हात्रे बोलतात सूर्यावर थुंकू नको. अरे तू तुंकून त्याचा थोबडा ओला केलाय इतकी वर्ष. मला सांग, मी फक्त बोलण्याच्या ओघात तो रवी आणि हा रवी बोलत, तू कुठे कंपॅरिझन करतो? तो रवी कुठे, हा रवी कुठे? त्यामुळे अशा गोष्टीने बरं माझा आक्षेप मैतावर वगैरे बॅच लावून जायचे, परंतु दीपेश म्हात्रेनं माझा सल्ला आहे की त्यांनी तो बॅच लावूनच फिरावा. कारण आपल्या सर्वांना समजलं पाहिजे की तो कुठल्या पक्षात आहे. राजू पाटलांनी 10 लाख भाडं. अरे बाबा, तुमचा दादा रिक्षा चालवत होता तेव्हा मर्सिडीजमध्ये फिरत होतो मी खानदानी. जिथे जिथे विरोध व्हायचा तिथे मी टीका करायचो, परंतु राजू पाटील ज्यांच्यावरती टीका करायचे आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेले राजू पाटील सगळ्यांना दिसतात. ज्यांच्यावरती वैयक्तिक टीका केली, वैयक्तिक लेवलवर जाऊन टीका केली, आज त्यांच्या मांडीला मांडी जाऊन राजू पाटलांना कसं वाटतंय हे मला त्यांना विचारावं वाटतं. त्यांनी काल दुसरा एक मुद्दा मांडला की बिल्ला लावून, दीपेश म्हात्रेंनी बिल्ला लावून जावं. मला असं वाटतं राजू पाटीलने 2 बिल्ले लावावे. एक मनसेचा इंजिन लावावा आणि त्याच्या खालती ज्या पक्षाच्या बरोबर ते जातात तो बिल्ला लावावा आणि 2-3 बिल्ले खिशात पण ठेवावे. म्हणजे युती बदलली का आपला बिल्ला पण बदलता येईल. म्हणून राजू पाटलांनी राजकारणावर टीका करू नये. ज्यांनी आमच्या नेत्यांवर वेगळ्या पद्धतीने टीका केली, या टीकेनं आम्ही भीक घालत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.